तर पहिल्यांदा कल्याण डोंबिवलीतल्या प्रत्येक हिंदूला आज खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण अनेक वर्षाचा पिंपळेश्वर मंदिराचा संघर्ष काल कुठेतरी समाप्त झाला आणि हे पिंपळेश्वर मंदिर आणि त्याची जी जागा आहे ती या समाजाची इथल्या समस्त हिंदू लोकांची आहे असं राज्य सरकारने निर्णय घेतला. त्याबद्दल मी महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा खूप खूप आभार मानतो. कारण हा जो संघर्ष आहे त्या संघर्षासाठी इथले जे आमचे नेते आहेत रवींद्र चव्हाण साहेब त्यांचा खूप मोठा या संघर्षामध्ये वाटा आहे. कारण 2009 ते 2012 जेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्याची वेळ आली होती तेव्हा पोलिसांच्या बंदुका धरून, तेव्हा आमची सत्ता नव्हती, भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती किंवा शिवसेनेची सत्ता इथे नव्हती, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची या भागामध्ये सत्ता होती आणि सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी या मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब एक खंबीर नेत्यासारखे इथे उभे राहिले आणि तो त्यांचा जो हेतू आहे तो हाणून पाडला. आणि त्याच्यामुळेच गेल्या 15 वर्षाचा जो संघर्ष आहे तो या भारतीय जनता पार्टीने जो प्रामुख्याने आज काल म्हणजे संपवलाय ना. आणि मला तर असं सगळ्यांना सांगायचं आहे की पिंपळेश्वर मंदिर आणि त्याची जागा ही तर झाकी आहे, दुर्गाडी आणि मलंगड आता बाकी आहे. एवढाच आमच्यासाठी तुमचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी रवींद्र साहेब चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. अरे आमची युतीच आहे ना, महाराष्ट्रामध्ये युती आहे, सगळ्याकडे युती आहे, महापालिकेत युती आहे. भाजपचे लोक घुसले नाही. काल ते विसरले असतील पण आज आम्ही त्यांना विसरलो नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. तुम्ही असं कशाला भेदभाव करता आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. आमची युती म्हणजे ती अटूट आहे. तुम्ही त्याला बिलकुल काळजी करू नका. आम्ही आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो.